तर या पाटील रिसॉर्ट आज फुल धमाल करणार आहोत। यो रस्तो आहे, तुम्हाला येवायचं असेल तर पाटील रिसॉर्टच्या पण बसेस चालू असतात बस स्टॉपवरशी। यांच्या बस थ्रू येवायचं असला तर 700 रुपये एंट्री आहे आणि स्वतःची गाडी असेल डायरेक्ट हातपर्यंत 600 रुपये। आम्ही बार्गेनिंग करून 550 रुपयात डन केलंय। आमचं 29 पर्सन आहात इकडे तिकीट काढतात आणि आता हे थोडंसं नियम व अटी लिहिलेलं आहात ते पण वाचून घ्या टाइम असेल तर। आणि आमचं पूर्ण ग्रुप आहे, तर पूर्ण आधी देखूया आपण रिसॉर्ट। इकडे बारीक पुराणा खेळासाठी मस्त छोटासा पालनं वगैरे आहात, खेळणी आहात आणि पार्किंगची एरिया ही गाडी आम्ही आणलंय मातोश्री। तर या सुरुवातीलाच बाहेरची बाजू अजून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। लॉकर वगैरे देखलेच तुम्ही, हे का रिक्षा पण आणले कोणीतरी। आता छोटा मस्तपैकी दुकान आहे, छोटे मोठे काय वस्तू पाहिजे असतील खावं पिवं या यांचा काय असेल तुमच्या कानाबिनात तर आठवणीने काढून ठेवा। आता मस्त ट्यूब्स कपडे पण आहात, झाडा पण मस्त आहेत आणि हे लॉकर आहेत। तुम्हाला लॉकर पाहिजे असेल तर आम्ही लॉकर वगैरे नाही घेतलो, त्यामुळे याचा काही चार्जेस माहिती नाही। आमच्याकडून छोट्या आयशा पोरांचं 350 रुपये घेतलं। 3 ते 10 वर्षापर्यंत असतील त्या पोरांचं कमी चार्जेस घेतलं। आता मस्तपैकी रेस्ट वगैरे करू शकता तुम्ही, पलंग टाकलेला आपल्यासाठी असतात। तर नाश्त्याचा टाइम झाले त्यामुळे आधी पहिले नाश्त्याला चालल्या। मेरे का कैसा दिसतंय अरे का 9:30 ते 11 टाइम आहे नाश्त्याचा। कुपन वाटप चाललंय इकडे मस्त। तर पिवायला थंड पाणी पण आहे, बंद आहे का। यो गेट आहे, याच्या गेटच्या आतमध्ये जेवणाची आणि नाश्त्याची सुविधा असते आणि चाय पूर्ण 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजे रिसॉर्टच्या टायमिंग मध्ये अवेलेबल असते पूर्ण चाय। जेवायला जाम गर्दी होतं दुपार झाल्यावर। सेल्फ सर्व्हिस हाताने घेऊचा। दबाके खावा काय दबाके। कांदा बाबा पण आहात आणि शिरा आहे, उपमा या काय लोणचा पण आहे। या काय आहे मिसळ, रस्सा आणि चिवडा। तर मी मस्तपैकी कांदा पोहा आणि थोडासा शिरा घेतलाय आणि इकडे सगळी बसल्यात नाश्त्याला। 2 लाईनी पुरत नाही, एवढी मोठी गँग आहे आणि आता गर्दी वाढत चालली आहे।
नका द्या इकडे बॅगीत ठेवू. पान सुपारी लागतेच आहे ना, पान सुपारी आहे. हे 2 छत्री आहेत त्यांना 1 वाजता पाणी येईल बोलतं. आणि ते वरच्या काही स्लाइड्स आहेत ते 12च्या नंतर चालू होती ना, ऐसा पण रूल आत होता. तर या पूर्ण व्हिडिओमध्ये कॅप्चर झालेला आहे त्या पाटील रिसॉर्ट आहे आतना ऐसा आजपर्यंत. आणि या बाजूचा रिसॉर्ट आहे, बाजूचा पण दिसत आहेत ना, आणि या बाजूला पण आहे. 4ही बाजूला रिसॉर्टच आहेत. या पाटील रिसॉर्ट आहे. हे जो मोठे मोठे स्लाइड्स आहेत ना ते दुपारनंतर चालू होतात. तिथनं खेळायची जाम इच्छा झाली माझी. ते काय यावरनं बैसून वगैरे जातात आणि आता फुल लाईन लागते नंतर दुपारनंतर. या इथं कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांचं कपडे हात सुकात घेतलेलं. या रिसॉर्ट आहे ना आमच्या गावकऱ्यांचा एकदम फेवरेट रिसॉर्ट. केव्हा पण येवचं जायला की याच रिसॉर्टला येणार बहुतेक तरी पब्लिक आमच्या गावची. या स्लाइड मध्ये आता चाललंय. लेडीज लोक या मोठ्या मोठ्या स्लाइड्स मध्ये बैसातच नाही. मी एकट्यानेच मजा घेतलंय. भीती वाटते त्यामुळे. एकदम स्पीडनी भारी आहे. कम्फर्टेबल आहे मस्त. हे देखा गोल राऊंड. ही एक सिंपल सरकाटी आहे. सिंपल स्लाइड आहे. तेच फक्त बैसून जायचं. आणि त्याच्या बाजूलाच ही खतरनाक स्लाइड आहे. तेच भारी वाटते. तेच आता मी चाललंय. या बोगद्यातनं जायचं आहे. बसू ना हसना भीती वाटते.
ही लोक फक्त यातना बैसून देखतात. ही प्रीता झोपली त्यामुळे आराम करतात थोडीशी. आता 12:30 वाजता ही पण स्लाइड आता चालू झाली. झोपून सरकाटी झोपून. या स्लाइड वर जर जावंच असेल तर स्वतःला असं भूज उचलून घेऊन यावं लागतंय. लहान पोरांचा टाइम खपलाय. लाटांची मजा. या आत्ता 1:15 वाजता चालू झाले. तर दुपारचं 1:30 वाजता मस्त आता लंच टाइम झाले. जेवायला ते का दुपारचं काय काय पाव पुऱ्यो लिंबू हे काही चटणी आहे लोणचा सलाड हे काय ताक खीर राईस डाल हे पनीर हे काय छोले छोले नूडल्स आणि व्हेज राईस आहे. आणि इकडं नॉनव्हेज आहे मला वाटतं. चिकन राईस ग्रीन चिकन मसाला आणि चिल्ली. थँक्यू. घेऊया आता. ते का आमचा ग्रुप पण आलो ताई पण लवकर नंबर लावला आणि मी ड्रायव्हरच्या सोबत बसले. त्यांचा उपवास आहे वाटतं. मी दे का काय काय घेतलंय तुम्हीच दे का भरपूर काय घेतलंय. जेवढं शक्य होईल तेवढंच खाणार आहे. आता कोणी कोणी काय काय घेतले खावं तर देखूया. प्लेटा एक सानियाची आहे आणि नानी किसनी सॉरी सानियाची आणि रजनीच्या हात ते 2 प्लेटी. बाकीची गँग इकडे बसले. हर्षून जेवा कपल ना आता दे का आता सगळे बसल्यात. सगळ्यात जास्त येण्यास भूक लागली असेल. जाम नाचात होती. तर दुपारचं 2:15 वाजल्यात. मस्त जेवण वगैरे जायलंय. सगळ्यांना जेवण आवारला एकदम दबाके खाल्ला. मी नाही तर नॉनव्हेज खाल्ला देखला. त्यानंतर ऐसा सगळा शांत वातावरण. डीजे सगळ्या स्लाइड्स वगैरे सगळा बंद आहे. ते गेट वगैरे आहेत ना छोटे छोटे प्रत्येक स्लाइड समोर त्यांना टाली वगैरे लावल्या. त्यांनी लोक आराम करतात. जेवणानंतर आरामच केलं पाहिजे. लगेच पाण्यात गेला ना तर थोडीशी पोटात गडबड होतं उलटी वगैरे होऊ शकते. त्यामुळे किमान अर्धा तास तरी आराम करावा पाहिजे. तर रेस्टिंगचा टाईम आहे. मी वरती आले मस्त निवांत
व्ह्यू एन्जॉय करते. आणि या बाजूला पण मस्त सगळा हिरवागार आहे पाठीमागं पण. आणि मस्त आता हवा पण लागते. ही सगळी समुद्राच्या जवळपासची एरिया आहे, त्यामुळे नारळी. आराम करावला काय आम्ही स्पेशल रूम वगैरे नाही बुक केलं आहे. तर ते पलंग हातना ठेवलेलं त्यावरच आराम करतात सगळेजण. मी वरती आले, वरती मस्त खुर्च्या आत बसूया आता 10-15 मिनटं आणि मग परत एन्जॉय करू. हे सगळं बेड आहेत. या बेडवर ना मस्त, या बेडवर मी आराम केलो. मी झोपलेलो, मला उठावला झोपेचं. जोडीला कुंडलीत पण आले, आत्ता आलो. आता डबलची राहिली तर थोडंफार फास्ट आहे. एकटा आयला जोरात नाही जात. आयलो ना दोन्हीला. संध्याकाळ जाईल आहे. कुंडली गायलो आणि त्याच्यासोबत पण मस्त मजा केली. आणि आत्ता पावसाने आता अजूनपर्यंत कंटिन्यू पडते. थोडीशी चाय घेणार आहोत आणि निघणार आहोत. चेंज करून जाईल आहे. कपडा पिशव्यात टाकायचा बोला, त्यामुळे 2 वर्ष अगोदर आलतो या रिसॉर्टला. तैसाच आहे, अजून काही चेंजेस नाही वाटलं, पण मजा आली. पाऊस पण तवरतच आलो ना, पावसात खेळावला जाम मजा आली. चहा तर मस्त दिवसभर चालूच असते. दुधाची चहा. हे पण चेंज करून घेतलंय आणि पावडर खपवायला घेतलंय आता. चला, पाऊस पडतंय. कुंडलिकनी छत्री आणली म्हणून एक नशीब. कुंडलिक एक मुंबई जो कर्मचारी त्याची छत्री अवेलेबल आहे. पावसाचा हत्यार अवेलेबल आहे. तर तो आता ट्रेननी जाल. मी ट्रॅव्हलर्सनी ट्रेननी चालतो. 3 वाजता आलो
मस्त धमाल केली आणि पण 1.5 ते 2 तास तो आल्यापासून मला पण मजा आली. कोणीच नाही ते मोठ्या स्लाइड मध्ये आले हो, सगळे एक होते हो. मी एकटंच जाऊन आलो पहिल्या स्टार्टिंगला. चला आता परत ट्रॅव्हलर्सनी निघाले आहो मी. पावसाने पूर्ण वातावरणच बदलून टाकले ना. येताना पण प्रवास नाही दाखवलं तर जाताना पण नाही दाखवायला भेटणार बहुतेक. चार्जिंग कमी आहे फोनला आणि झोप पण नाही भेटत कारण पुढच्या सीटवर आहे, ड्रायव्हरच्या बाजूला आहे, झोपू नाही शकत. ऐसा एक रूल आहे की पुढच्या सीटवर झोपावचा नाही. त्यामुळे पूर्ण नाईट येताना पण जागा होतं आणि आता जाताना पण थोडंसं रिसॉर्टला झोपलेलो. नशीब झोपलो थोडंसं आणि झोपेतून उठल्यावर मजा केली. आणि शक्यतोवरा तुम्हाला दाखवला रिसॉर्ट पण जुना आहे भरपूर. पाटील रिसॉर्ट फेमस आहे, तुम्हाला माहीतच असेल.